नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 5. नृगराजाची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थे गायीच्या शरीरात असल्यामुळे गाय हा प्राणी अतिपवित्र बनला. पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचे काही चालत नाही. मग मानवाची काय कथा? गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा अशी: पूर्वी नृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निसटून परत नृग राजाच्या गोशाळेत आली. दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली. तो म्हणाला, काय रे चोरा, नृग राजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालविलीस काय? छे छे, मी तुझी गाय कशाला चोरीन? अरे, ही गाय मला नृग राजानेच आज दान दिलेली आहे. ही गाय माझी आहे. तो दुसरा ब्राह्मण खूपच रागावला आणि म्हणाला, नाही नाही, ही गाय माझीच आहे. मी ओळखली आहे. रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली. तीच तू चालविली आहेस. सोड, ही माझी गाय आहे. अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन ब्राह्मणात खूपच जोराचे भांडण चालले. वाटेत बघ्या लोकांची ही गर्दी जमली. ती वर्दी थेट नृग राजापर्यंत पोचली. मग नृग राजा स्वतः तेथे आला. त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गायही ओळखली. मग नृग राजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे. आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय? नृग राजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमा मागितली. पण छे, ते दोघेही नृग राजावर खूप रागावले. प्रत्येक जण म्हणाला, हीच गाय माझी आहे. त्यांचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी. दुसऱ्याला मी दुसऱ्या 2 गायी देतो, अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकेनात. ते हट्टाला पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्व समक्ष चांगलाच चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने नृग राजा मरण पावला. यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाची साम, प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली. त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला. त्यांना त्याची दया आली. त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले. श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले. तोच काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा हा उद्धार केलात. मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणांचा राग मी ओढवून घेतला. त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो.
विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य त्या गोदानाचे. ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस. आता पुढे 6व्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान यांची माहिती, तसेच आणखीही एक कथा तुला सांगतो, ती ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडुसूता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 जामाता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास
पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 जय।